प्रियंकाज ब्युटिफुल वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज पौष्टिक, झटपट, अगदी कमी खर्चात, कमी साहित्यात होणारे ड्रायफ्रूट डिंकाचे लाडू मी शेअर करते। स्टेप बाय स्टेप मी याच्यामध्ये सगळं व्यवस्थित शेअर केलेलं आहे। प्रमाण किती घ्यायचं आहे ते सगळं व्यवस्थित बघून घ्या। तर इथे ना मी जे खोबरं होतं तर ते एका छोट्याशा ताटामध्ये काढून घेतलं आहे, कारण थोडंसं ओलसर वाटत काही, त्याच्यामुळे थोडं हवा लागण्यासाठी मी बाहेर काढलं आहे फ्रीजमधून। तर याच्यातले जे खोबऱ्याच्या वाट्या आहेत आपण सगळ्या वापरणार नाही आहोत। किती प्रमाण घ्यायचं आहे ते मी सांगतेच आहे पुढे। तर हे अशा प्रकारे सगळे ड्रायफ्रूट्स, सफेद तीळ, मनुका वगैरे सगळं मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे, जेणेकरून ते भाजताना पटकन भाजलं जाईल आणि मिक्स करायला इझी जाईल असं। खाली पेपर अंथरून घेतला आहे, कारण तेलकट होते फरशी, सांडलवण झाली तर मग ती फक्त पेपरवरच होईल आणि मग तसंच पेपर डस्टबिनमध्ये थ्रो करता येईल त्याच्यामुळे। तर इथे मी प्रमाण सांगते। डिंक घेतला आहे मी 50 ग्राम, अक्रोड 50 ग्राम घेतले आहेत, मनुका घेतले आहेत 50 ग्राम, बेदाणे म्हणतो आपण त्याला, काजू 50 ग्राम घेतले आहेत, 50 ग्राम बदाम घेतले आहेत आणि 50 ग्राम तीळ घेतले आहेत। आणि आता खजूर वापरणार आहोत आपण। हे अर्धा किलोचं खजूरचं पॅकेट मी आणलं होतं रिलायन्स मार्टमधून, पण अर्धा किलो घालणार नाही आहे मी, याच्यातले अर्धे खजूर घालणार आहे। ब्लॅक खजूर आहेत, काळे खजूर, बी वगैरे काढून त्यातलं अर्धे खजूर आपण घेणार आहोत। अर्ध्यापेक्षा कमी म्हटलं तरी चालेल। तर आता ह्याच्या 4-5 वाट्या होत्या त्या व्यवस्थित मी पुसून घेतल्या आहेत सगळ्या। तर यातल्या मी फक्त 3 वाट्या वापरणार आहे, मीडियम साईजच्या खोबऱ्याच्या 3 वाट्या। आणि हे साधारण 1 किलो लाडू बनतील याच्यामध्ये। अंदाजाने 20 ते 25 लाडू आरामात बनतील मध्यम आकाराचे। त्याच्यासाठी 3 वाट्या खोबरं मी आता किसून घेते। आणि खोबरं पटापट किसायचं असं, म्हणजे असं हलक्या हाताने किसलं तर एकदम बारीक किस होतो खोबऱ्याचा, तर तसं करायचं नाही आहे आपल्याला। फटाफट किसल्यावरती व्यवस्थित जाडसर खोबरं किसून निघतं। ही वाटी मी वापरलेली नाही आहे, मी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून देते पुसून। त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आहेत सगळे 50-50 ग्राम आपण जे घेतले आहेत, तर त्याचे मी सुरीने छोटे छोटे काप करून घेते। मिक्सरला मी ग्राइंड करणार नाही आहे ते ड्रायफ्रूट्स। अगदी पातळ काप मी सुरीने करून घेणार आहे। पातळ म्हणजे थोडेसे दाताखाली येतील एवढे, कारण ते खायला छान लागतात लाडू दाताखाली असे ड्रायफ्रूट्स वगैरे लागले की। पटापट असे मी बारीक काप करून घेतले आहे ड्रायफ्रूट्सचे। खजूर मी घेतला आहे, त्याच्या मी बिया काढते आहे खजूरच्या, म्हणजे बी जी आतमध्ये असते ती काढून टाकणार आहे। आणि प्रत्येक खजूर मी असा फोडते दोन्ही हाताने, म्हणजे असा मोकळा करून घेते, कारण कधी कधी खजूरमध्ये असे बारीक टोके वगैरे असण्याची शक्यता असते, जुने वगैरे खजूर असेल किंवा खूप दिवस स्टोअर करून ठेवलेले असतील तर। पण रिलायन्समध्ये जे ड्रायफ्रूट्स वगैरे मिळतात ते ॲक्च्युली फ्रेशच असतात, त्याच्यामुळे इतकं काही बघून घेण्याची गरज नाही आहे। पण तरी पण मी चेक करून असं पसरवून खजूर चेक करते आतमध्ये काही आहे का वगैरे त्याच्यामध्ये, असं छोटे अळ्या वगैरे असं कधीतरी निघतात चुकून, त्यामुळे मी हे व्यवस्थित चेक करून बी काढून घेतली आहे। सीडलेस खजूरही मिळतो, पण मी सीडलेस नाही आणला आहे। यातलं तुम्ही बघू शकता मी पाव किलोपेक्षा कमी खजूर घेतला। अर्धा किलोचं पॅक होतं ते, जवळजवळ 19-20 खजूरच्या बिया साईडला झाल्यात, म्हणजे नॉर्मल मी पाव किलोपेक्षा कमी खजूर घेतले। आणि हे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहे ड्रायफ्रूट्सचे। इवन मी मनुका म्हणजे जे बेदाणे आहेत ते पण हाफ करून घेतले आहेत। त्यात अक्रोडसुद्धा हाफ एकदम असे बारीक करून घेतले आहेत। खजूर कमी घेतला त्याचं कारण म्हणजे आपण थोडा गूळही घालणार आहोत, तर हा काळा गूळ आहे, चिकीचा नाही आहे, त्याच्यामुळे त्याला इतका चिकटपणा नाही आहे। गूळ बऱ्यापैकी कोरडा आहे, त्यामुळे तो असा छान निघतो आहे।
तर 1 वाटी आपण गूळ घालणार आहोत इथे. कढई मी तापत ठेवली आहे. गॅसची फ्लेम लो करून 3-4 मिनटं कढई तापवून घ्यायची आहे चांगली. त्यानंतर आधी जे कोरडे जिन्नस भाजायचे ते आपण कोरडे भाजून घेऊयात आणि जे तुपावर भाजायचे ते नंतर मी भाजून घेईन. तर कोरडे भाजण्याचे जिन्नस म्हणजे खोबरं आणि सफेद तीळ हे असेच कोरडे भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे आधी मी थोडं थोडं खोबरं घालून घेते. इथे सगळं एकत्र समोर ठेवून दिले म्हणजे हातासरशी पटापट ते रोस्ट करून घेता येईल. खोबरं 2-3 बॅचमध्ये भाजायचं. सगळं एकत्र टाकल्यावरती ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही आणि थोडंसं ब्राउनिश टर्न होईपर्यंतच भाजायचं आहे. हे आता ऑलमोस्ट झालेलं आहे. एकदम काळपट करायचं नाही आहे. म्हणजे आपण वाटण्यासाठी वगैरे करतो तसं काळपट नाही करायचं. खोबरं मुळातच तेलकट असतं तर त्याचं तेल सुटतं. त्याच्यामुळे काही तूप वगैरे घालायची गरज नाही आहे. आणि हे जे काळं थोडंसं राहिलं आहे खाली असं काळपट असतं तर ते मी पुसून घेते नॅपकिनने. कढई स्वच्छ करून घेतली आहे. पुन्हा मी इथे दुसऱ्या बॅचमध्ये खोबरं भाजून घेते. ॲक्च्युली डिंक खोबरं वगैरे घातलं ना ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये तर ते कसं पौष्टिकही होतात आणि सुकं खोबरं असं काही आपण घेऊन खात नाही. त्याच्यामुळे ते सगळं पोटातही जातं म्हणजे पौष्टिक घटक. तीळ आपण घेतले तिथे. तीळसुद्धा कोरडे भाजून घेणार आहे. तीळसुद्धा थोडेसे गोल्डन टर्न होईपर्यंत मी भाजून घेणार आहे. छान असे तीळ रोस्ट करून घेतले. त्यानंतर तूप मी घातलं आहे याच्या कढईमध्ये. आता तुपामध्ये काजू, बदाम, अक्रोड परतून घ्यायचं आहे एक एक करून. तर सुरुवातीला मी बदाम टाकून घेते इथे. ड्रायफ्रूटसुद्धा जास्त परतायची काहीच गरज नाही आहे कारण कढई ऑलरेडी गरम आहे. त्याच्यामुळे 1 मिनिटभर फक्त हलक्या म्हणजे वरचेवर परतून घ्यायचे. मिनिटभरच परतायचे, जास्त नाही. काजू परतून घ्यायचे आहेत आता थोडेसे गोल्डन टर्न होईपर्यंत. खूप थोडंसं जास्त तापलं आहे त्याच्यामुळे ते थोडंसं काळपट दिसतं आहे पण काही खराब वगैरे होत नाही, काही हरकत नाही त्याच्यातच परतलं तरी. डिंकासाठी थोडं अजून जास्त तूप घातलं मी आणि डिंक छान असं फुलवून घ्यायचं तुपावरती. एका साईडने छान फुलत आलं की मी त्याला असं पलटी करून घेते पुन्हा. डिंकसुद्धा फुलण्यासाठी हार्डली 2 मिनटं खूप झाले. त्यानंतर हा जो तुपावर फुलवलेला डिंक आहे तो मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतला आहे आणि थोडं 1-5 मिनटं मी थंड व्हायला ठेवून देते तो. त्यानंतर मिक्सर लावून घेणार आहे मी. तोपर्यंत जे खजूर आहेत गॅस मी काढला आहे. खजूर जे आहेत ना ते पण असेच 2 मिनटं परतून घ्यायचे आहेत.
खजूर परतण्यामागचं कारण हे आहे की छान मऊ होतात आणि हे सुद्धा आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. एकजीव होऊन येतात, मऊ होतात छान आणि त्याची पेस्ट चांगली होते परतल्यावरती. चिकटपणा जास्त राहत नाही आणि लाडू वळायला पण इझी जातात. तर इथे डिंकाची अशी पूड करून घेतली आहे. थोडं जाडसर हवं असेल पूड तर पल्स मोडवरती फिरवायचा मिक्सर, पण मी इथे नॉर्मल पूड करून घेतली आहे. तर आता हे जे खजूर आहेत तर खजूर छान रोस्ट केले आहेत मी तुपावर. हे सगळे जिन्नस मी घालून घेतलेत परातीमध्ये, एकत्र केले आहेत. त्यानंतर खजूरसुद्धा मी मिक्सरला लावून पेस्ट करून त्याच्यात एकत्र केला होता. आणि आता जो गूळ आपण घेतला होता तर ते गूळ मी याच्यामध्ये घालून घेतला आहे. सगळं हलक्या हाताने मी मिक्स करून घेणार आहे छान असं. व्यवस्थित सगळं मिश्रण असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे छान. त्यानंतर हे असे लाडू इझिली वळले जात आहेत, काहीही कठीण नाही आहे त्याच्यामध्ये, कारण आपण तूप वगैरे व्यवस्थित प्रमाण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे खजूर आणि त्याला चिकटपणा येतो, म्हणजे बायडिंग येतं छान. इवन जो गूळ आहे त्या गुळाने सुद्धा बायडिंग चांगलं मिळतं या लाडूला. हे असे पट्टापट मी लाडू वळून घेते आणि हे जे प्रमाण मी सांगितले 50-50 ग्राम आणि 3 मध्यम आकाराचं सुकं खोबऱ्याच्या वाट्या घेऊन, तर त्याच्यात ऑलमोस्ट 25 एक लाडू आरामात होतात. बघू शकता मी असे छान असे गोल गरगरीत मध्यम आकाराचे हे 24 लाडू झालेले आहेत. तर होप सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि घरी नक्की करून बघा, काहीही फसत नाही, एकदम इझी होतात. सो स्टे ट्यून. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूत आपण. थँक्यू.